पण इतका त्याग करावा लागला आणि ह्या उमेदवारासाठी आसपासच्या गावातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी माझ्या उमेदवारीसाठी रेटा केला होता. पण आपलं ब्रीद वाक्यच आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आपल्याकडे धन कमी असल्यामुळं आपल्याला उमेदवारी मिळाली नाही. मन हेळावून गेलं, अनंत शिवडोळामध्ये यायला लागले आणि हे सगळं येत असताना सगळ्यांच्याच भावना आपल्या दुखावल्या गेल्या आणि त्या भावनेतून असं वाटलं की सगळेजण म्हणाले आता काय नाही, तुम्ही लढायचं. मला 100% जिल्हा परिषद लढायची होती, पण उमेदवारी नाही मिळाली आणि अपक्ष लढायचं म्हटलं तर ताकद नव्हती आणि ही ताकद कमी पडत्या म्हटल्यानंतर सगळ्यांच्या आपल्या या रेट्यामुळं मला शेवटी विधान पंचायत समिती लढवण्याची इच्छा सगळ्यांनी व्यक्त केली. ती सुद्धा लढण्याची मनामध्ये इच्छा नव्हती, पण शेवटच्या क्षणाला सगळ्यांनी विनंती केली की नाही माळीसाहेब तुम्ही पंचायत समितीवर लढली पाहिजे आणि म्हणून मी पंचायत समितीचा हा मार्ग स्वीकारला. विनोद, इलेक्शन पंचायत समिती जरी असली तर 100% कामं जिल्हा परिषद सदस्यापेक्षा जादा करून दाखवतो. एवढं ते आता पाठीमागे राहणार नाही आणि माझ्या विनंतीस मान देऊन तुम्ही सर्वजण आलात आणि इतकं प्रेम मला दिलं आणि या प्रेमापोटी आणि या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादापोटी आमची सुजाता त्यांचं चिन्ह आहे कपाट. त्या कपाटासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करा. 4 नंबरचं बटन आहे, 5 तारखेला मतदान आहे आणि या मतदाना दिवशी त्यांना आपण दाखवून देऊ जनशक्ती श्रेष्ठ आहे का धनशक्ती श्रेष्ठ आहे. थोडंच बोलतो आणि मी थांबतो.